नमस्कार मित्रांनो, आपल्या बोलरनर मराठी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण सर्वांचा नेहमीचा कॉमन प्रश्न म्हणजे मला गुंतवणुकीसाठी एक चांगला शेअर सांगणं, मला गुंतवणुकीसाठी एक चांगला शेअर सांगणं, मला गुंतवणुकीसाठी एक चांगला शेअर सांगणं, असं बऱ्याच लोकांचं म्हणजे माझ्याकडं तरी विचारणं येतं की बघ तू तर एवढा शेअर मार्केटचा एक्सपर्ट्स आहे, तर तू आम्हाला 4-5 शेअर सांग, मग त्याच्यामध्ये आम्ही पैसे गुंतवतो आणि त्याच्यामधून चांगला नफा कमवतो. परंतु मित्रांनो, असं कोणाच्या सांगण्याहून जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्याला टिप्स म्हणतात. पण याच्यामधून तुम्ही शेअर मार्केटबद्दल काहीच शिकणार नाहीत. आणि आता पुढचा जो व्यक्ती आहे त्याला खरंच तेवढं मार्केट माहीत आहे का? त्याला खरंच त्या कंपन्याबद्दल माहीत आहे का? आणि तो कोणती कंपनी सुचवतो आहे, खरं त्याच्यात माझे पैसे वाढतील का? तर हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहतात आणि शेअर मार्केट हा एक सट्टा बाजार होऊन जातो. म्हणजे सट्ट्यामध्ये कसं असतं की तुम्ही पैसे लावले, मग ते होईल का नाही होईल हे कोणालाच माहीत नाही. परंतु जर तुमचा शेअर मार्केटवर चांगला अभ्यास असेल, कंपन्याबद्दल चांगला अभ्यास असेल आणि शेअरची कशी निवड करायची याची तुम्हाला जर एक विशिष्ट पद्धत माहीत असेल, तर तुम्ही कोणाचीही मदत न घेता स्वतःवरून कंपन्याचा चांगला अभ्यास करून आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी कोणता शेअर निवडावा हे तुम्ही स्वतःच ठरवू शकता. तर बघा, शेअरमध्ये तुम्हाला गुंतवणूक करण्याचे एक टाईम हॉरिझॉन आहेत. म्हणजे एक टाईम पिरियड आहे की एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, म्हणजे की जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही एका वर्षाच्या आतपर्यंत तुम्ही करू शकता. आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट की जी तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी करू शकता. तर जर तुम्हाला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्हणजे एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये जर शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तो शेअर कसा निवडावा? तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो शेअर हा निफ्टी 50 किंवा निफ्टी 100, म्हणजे की भारतातील टॉप 50 कंपन्या किंवा भारतातील टॉप 100 कंपन्या याच्यामधलीच ती एक कंपनी असावी. ॲट द मॅक्स तुम्ही निफ्टी 500पर्यंत जाऊ शकता. परंतु 500च्या नंतर ज्या बाकीच्या कंपन्या 500 ते 5000, म्हणजे भारतीय शेअर मार्केटमध्ये 5 ते 6000 कंपन्या टोटली लिस्टेड आहेत. तर त्या 5 ते 6000 कंपन्यांपैकी तुम्हाला टॉपच्या 50 किंवा 100 किंवा ॲट द मॅक्स 500 या कंपन्यांमधूनच त्या शेअरची निवड करायची आहे. त्याच्यानंतर त्या 500 ते 5000मध्ये जे शेअर आहेत बाकीचे 2500 हवा, 3000 हवा, 5000 हवा, तर त्यांचं बिझनेसचं काही गॅरंटी आपल्याला देता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही भारतातील टॉप 50 किंवा 100मधलीच कंपनी निवडावा. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉलॅटिलिटी, म्हणजे ती कंपनी अशी असावी की ज्याची शेअरची प्राईस ही फार जास्त प्रमाणात कमी किंवा फार जास्त प्रमाणात अल्प कालावधीमध्ये जास्त अशी व्हायला नको. तर याच्यामध्ये तुम्हाला मध्यम स्थिरतेचे शेअर निवडायचे आहेत. जसं की आपण शेअर मार्केटच्या ॲडव्हान्स सिरीजमध्ये बघणारच आहोत की जसं कंपन्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे की स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. लार्ज कॅपमध्ये एकदम मोठ्या कंपन्या, ज्याच्यामध्ये रिलायन्स, TCS. त्याच्यानंतर मिड कॅप कंपनी म्हणजे तुमची येऊ शकते सिप्ला. आणि म्हणजे मध्यम कंपनी. आणि स्मॉल कॅप म्हणजे छोट्या छोट्या कंपन्या. तर तुम्ही अल्पकालीन गुंतवणुकीसाठी स्मॉल कॅप किंवा मिड कॅप कंपन्याच निवडा. त्याच्यानंतर ट्रेंड ॲनालिसिस, तर तुम्हाला ते कंपनीमध्ये एका वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं टेक्निकल ॲनालिसिस करणं खूप जरुरी आहे. बघा, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस करून फार काही जास्त मिळवू शकत नाही. त्याच्यामुळे अल्पकालीन गुंतवणुकीसाठी तुम्हाला ट्रेंड ॲनालिसिस म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस शिकावं लागेल. तर टेक्निकल ॲनालिसिसचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न, त्याच्यानंतर चार्ट पॅटर्न आणि इंडिकेटर्स याच्यावर मी वेगवेगळे व्हिडिओ बनवून तुम्हाला ती गोष्ट सांगणारच आहे. त्याच्यानंतर बातम्या आणि घटना. तर आता आपण ज्या कंपनीमध्ये किंवा ज्या सेक्टरच्या कंपनीमध्ये, समजा आता मी ऑइल आणि गॅस याच्यामधली रिलायन्समध्ये जर मला गुंतवणूक करायची असेल, तर ऑइल आणि गॅस याच्या संबंधीच्या जागतिक न्यूज, भारतामधील न्यूज, टॅक्सेस याच्याबद्दलची पूर्ण माहिती घ्यावी लागेल. आणि हां, जोखमीचे व्यवस्थापन म्हणजे रिस्क मॅनेजमेंट तुम्ही ठरवा. जर तुम्हाला एक स्टॉप लॉस लावा, म्हणजे की याच्या खाली जर कंपनीची प्राईस गेली तर मी अंदाजे 10%, 20% किंवा 30% एक तोटा घेऊन का होईना पण याच्यामधून मी बाहेर निघेल. सहसा 1:2 एक रिस्क टू रिवॉर्ड रेशो असतो कोणत्या पण याच्यामध्ये. म्हणजे जर मी ₹100 लावले तर ₹200 घेईल किंवा ॲटलिस्ट ₹50 तरी सोडून देईल. आता दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याला गुंतवणूक करायची असेल, तर याच्यासाठी मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी टेक्निकल ॲनालिसिस आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी फंडामेंटल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये 2 प्रामुख्याने गोष्टी येतात. एक म्हणजे कंपनीच्या रिलेटेड काही रेशो, गुणोत्तरे आणि
बॅलन्स शीट. तर आता रेशोज आणि बॅलन्स शीट याच्याबद्दल पण एक फंडामेंटल ॲनालिसिसचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे, ज्याच्यामध्ये आपण कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, कंपनीचा बिझनेस किती आहे, कंपनीला नफा किती होतो आहे, कंपनी कुठे कुठे गुंतवणूक करते, कंपनीने किती कर्ज घेतलं आहे, कंपनीचं म्हणजे त्याच्यामधील सर्व गोष्टी तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला शिकवणारच आहे. तर आता ग्रोथ पोटेन्शियल म्हणजे तुम्हाला त्या कंपनीचा बिझनेस हा भविष्यात पण चालेल आणि भविष्यात बऱ्याच प्रमाणात वाढेल याचा अंदाज तुम्हाला निवडता आला पाहिजे. बघा जसं की आता सध्याच्या घडीला ग्रीन एनर्जी, सोलार, इलेक्ट्रिक व्हेकल्स, तर या गोष्टी या भविष्यामध्ये वाढणारच आहे. तर याच्याशी रिलेटेड ज्या ज्या कंपनीमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर दीर्घकालीन तुम्हाला त्याच्यामधून परतावा येणारच आहे, लाभांश. तर तुम्ही दीर्घकालिक गुंतवणुकीसाठी सातत्याने म्हणजे कंटिन्युअस लाभांश देणाऱ्या चांगल्या कंपन्यांची निवड करा. आता व्हॅल्युएशन म्हणजे व्हॅल्युएशन हा फंडामेंटल ॲनालिसिसचाच एक पार्ट आहे, ज्याला आपण रेशोज म्हणतो. त्याच्यामध्ये पी रेशो, पी बी रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो आणि इतर पण भरपूर त्याच्यामध्ये रेशो आहेत. डिव्हिडंड यील्ड आहे. तर या सर्व गोष्टी पण फंडामेंटल ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत. आणि रिस्क मॅनेजमेंट. तर तुम्हाला आता शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही लक्षात धरा की फक्त एका शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करू नका. तुम्हाला जर शेअरमध्ये गुंतवणूकच करायची असेल तर कमीत कमी 10 ते 15 शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करा आणि ते 10 ते 15 शेअर पण एकाच सेक्टरचे नसून वेगवेगळ्या याच्यामध्ये निवडा. जसं की आता एक आयडियल करायचं तर तुम्ही बँकिंगमधला निवडायचा असेल तर HDFC निवडा. जर तुम्हाला FMCGमध्ये निवडायचं असेल तर तुम्ही हिंदुस्तान युनिलिव्हर निवडा. जर तुम्हाला ऑइल आणि गॅसमध्ये निवडायचं असेल तर तुम्हाला भारत गॅस म्हणजे HPCL निवडू शकता किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज निवडू शकता. तर या प्रकारे तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करा. बघा आता अल्पकालीन किंवा दीर्घकालीन या दोन्हीमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला कंपनीबद्दल काय काय बघावं लागतं. तर इंडस्ट्री ट्रेंड्स म्हणजे की तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत आहात तर ती कंपनी कशाची रिलेटेड आहे, ऑइल आणि गॅसची, ॲटोमोबाईल आहे का, मेटलची रिलेटेड आहे का, FMCGची रिलेटेड आहे. आणि जी कंपनी ज्या क्षेत्राशी निगडीत आहे तर त्या क्षेत्राच्या वाढीची शक्यता किती आहे, त्याच्यामधले टॅक्सेस किती आहे, ते क्षेत्र किती प्रमाणात वाढू शकतं, कंपनीसाठी किती कॉम्पिटिटर आहेत, कंपनीचं कॉम्पिटिशन कशी आहे, ती मार्केट लीडर आहे का नाही. तर या सर्व गोष्टी तुम्हाला बघावं लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला कंपनीचे व्यवस्थापन कसं बघायचं. तर आता कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवर पूर्ण दिलेलं असतं की कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये कोण आहे, कंपनीच्या बोर्डमध्ये कोण आहे, त्यांचा पहिला अनुभव कसा आहे आणि त्या कंपनीच्या बोर्डमध्ये ते किती दिवसापासून आहे, त्यांनी कंपनीची कशी वाढ केलेली आहे, या पण सर्व गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आर्थिक स्थिती. तर कंपनीची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी आपण फंडामेंटल ॲनालिसिस याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहोत. त्याच्यामध्ये आपण कंपनीची आर्थिक स्थिरता, त्याचे कॅश फ्लो, त्याच्यामधले कंपनीचे रेशोज, कंपनीची बॅलन्स शीट याच्याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. तर आता कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे की बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यापेक्षा तुमची कंपनी कशी वरचढ आहे. तर याच्यासाठी कंपनीच्याकडे एक स्पेसिफिक काही ब्रँड्स आहेत का, कंपनीचे काहीकडे पेटंट आहेत का, किंवा कंपनीने विशेष कोणते करार केले आहे का, ज्याच्यामुळे बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह कंपन्यापेक्षा तुम्हाला ज्याच्यामध्ये गुंतवणूक करायची ती कंपनी कशी वर आहे याची पण तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. नियामक वातावरण. तर कंपनी किंवा उद्योगावर परिणाम करू शकणारे वेगवेगळे जे रेग्युलेशन्स आहेत, कायदे कानून आहेत, याचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर आता भारतीय संदर्भातील काही विशेष घटकांबद्दल आपण याच्यामध्ये विचार करणार आहोत. जसं की तुम्हाला भारतातील इकॉनॉमिक इंडिकेटर्स म्हणजे GDP, महागाई, व्याजदर, भारत सरकारचे व्याजदर, RBIचे व्याजदर, बाकीच्या कंपन्यांचे बॉन्ड्सचे व्याजदर, या सर्व गोष्टींवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल. सरकारच्या धोरणांचा प्रभाव. तर सरकारने वेगवेगळे कायदे आणले तर त्याचा आपल्या कंपनीवर किती परिणाम होऊ शकतो किंवा सरकारने आणलेले कायदे आपल्या कंपनीसाठी किती फायदे ठरू शकतात याच्यानुसार पण तुम्हाला बाजारावर लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे आता नोटबंदी, GST, मेक इन इंडिया किंवा अजून वेगवेगळे सरकारचे भविष्यात धोरणं काढेल तर त्या धोरणांचा आपल्या क्षेत्रावर, आपल्या कंपनीवर किती परिणाम होईल, चांगला परिणाम होईल, वाईट परिणाम होईल. तर याचा तुम्हाला अंदाज लावून त्या कंपनीमधील गुंतवणूक निश्चित करता आली पाहिजे. आता सेक्टर स्पेसिफिक ट्रेंड. बघा मी तुम्हाला सांगितलंच आहे की शेअर मार्केट हा ट्रेंडमध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्टरचा एक ट्रेंड असतो 2-3 महिन्याचा. त्याच्यानंतर ते सेक्टर कमी होतं आणि दुसरं सेक्टर वाढायला लागतं. त्याच्यानंतर ते सेक्टर कमी होतं, दुसरं सेक्टर वाढावं लागतं. त्याच्यामुळे आपलं
ज्या गुंतवणूक तुम्ही ज्या कंपनीमध्ये करणार आहात तर ती कोणत्या सेक्टरशी रिलेटेड आहे आणि त्याचा ट्रेंड कधी चालू होणार आहे, कधी बंद होणार आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तर कंपनी संबंधीच्या बातम्या. तर आता बघा, प्रत्येक कंपनी ही दर तिमाही रिपोर्ट त्यांचा पब्लिश करत असते. म्हणजे त्याच्यामध्ये कंपनीचा धंदा, कंपनीच्या याच्यामध्ये किती वाढ झाली किंवा किती तोटा झाला, कंपनीकडे किती पैसा आला, कंपनीचा किती पैसा गेला, कंपनीवर किती कर्ज आहे, कंपनीने किती कर्ज फेडलेलं आहे, कंपनीमध्ये कोणाकोणाचे पैसे लागलेले आहेत, कोणी कोणी कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढवलेली आहे, कोणी कंपनीतून हिस्सेदारी काढून घेतलेली आहे, या सर्वांचा तिमाही अहवाल कंपनी वेळोवेळी त्यांच्या वेबसाईटवर किंवा शेअर मार्केटच्या NSE या वेबसाईटवर सुद्धा पब्लिश करते. तर तिथे जाऊन तुम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास करून कंपनीमध्ये गुंतवणूक कशी करायची याचा निर्णय घेऊ शकता. तर आता आपण अल्पकालीन गुंतवणुकीसाठी भारतात लोकप्रिय असलेले काही शेअरबद्दल माहिती घेणार आहोत. तर लक्षात धरा, ही सर्व माहिती फक्त शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल पर्पजसाठीच आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा आणि स्वतःच्या जिम्मेदारीवर तुम्ही सल्ला घ्या. या व्हिडिओमधून तुम्ही माहिती घेऊन कोणची इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यातून तुमचा फायदा किंवा नुकसान झाला तर त्याला जबाबदार ही आमची बुल रनर मराठी ही चॅनल राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घ्या. तर बघा, महत्त्वाच्या इंडस्ट्रीज जसे रिलायन्स इंडस्ट्रीज. तर रिलायन्स इंडस्ट्री भारतातील सगळ्यात मोठी इंडस्ट्रीज आहे. त्याच्यानंतर नंबर 2ची इंडस्ट्री ह्या TCS आहे. आणि बँकिंगमधले सगळ्यात मोठी इंडस्ट्रीची जर बँक म्हणली तर ती HDFC बँक आहे, जी प्रायव्हेटमधली सगळ्यात मोठी बँक आहे. आणि सरकारी सर्वात मोठी बँक ही SBI आहे. TCS नंतर इन्फोसिस पण भारतातली सगळ्यात मोठी IT सेवा कंपनी आहे. आता जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर एशियन पेंट. तर एशियन पेंट्स हा पेंट उद्योगातली सगळ्यात मोठी लीडिंग कंपनी आहे. त्याच्यानंतर नेस्ले इंडिया ही कॅडबरी, सेरेलॅक, त्याच्यानंतर प्रो नान जसं की बालरोग विभागामध्ये एकदम ते छोट्या बाळांसाठी ज्यांच्या आईला दूध येत नाही त्यासाठी जे दुधाचे डबे बनवले जातात, तर त्याच्यासाठी नेस्ले इंडिया ही महत्त्वाची कंपनी आहे. तर हिंदुस्तान युनिलिव्हर ही म्हणजे घरगुती वापरांमध्ये ज्या साबणा, शॅम्पू याच्यामधली सगळ्यात मोठी कंपनी आहे. म्हणजे तुमचं लक्स साबण घ्या, त्याच्यानंतर तुमची लाईफबॉय साबण घ्या, त्याच्यानंतर तुमची व्हील साबण घ्या, त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळे टूथपेस्ट म्हणा, वेगवेगळे शॅम्पू म्हणा, क्लिनिक प्लस. तर या सर्व महत्त्वाचे प्रॉडक्ट ही हिंदुस्तान युनिलिव्हरच कंपनी बनवते. त्याच्यानंतर लार्सन अँड टुब्रो ही बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. म्हणजे मोठमोठे आता ब्रिजेस म्हणा किंवा मोठमोठे रोडचे कॉन्ट्रॅक्ट म्हणा किंवा मोठमोठे अजून सरकारी जी बांधकामं असते तर त्याच्यामध्ये L&T कंपनी मोठ्या प्रमाणात काम करते. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात धरा की शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीला धरून आहे. तर शेअर मार्केटमधील कोणती जोखीम असते, तुमचा पैसा कमी होण्याची किंवा पैसा डुबून जाण्याची. तर शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जरी धोकादायक असली तरी त्याच्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता, म्हणजे चांगल्या प्रकारे रिटर्न बनवू शकता. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला शेअर मार्केटचं पूर्ण ज्ञान, त्याच्यातील कंपन्या, त्या कंपनीचं कसं कामकाज चालतं, टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, कंपनीचे PE रेशो, PB रेशो, बॅलन्स शीट, त्याच्यानंतर शेअर मार्केटवर इफेक्ट करणारे वेगवेगळे घटक, भारतीय अर्थव्यवस्था, या सर्वांचा डीप अभ्यास असणे खूप जरुरी आहे. बघा, कोणत्याही गोष्टीमधून पैसे कमवणे ही सोपी गोष्ट नाही. तुम्हाला त्या क्षेत्रातले नॉलेज आणि स्किल असल्याशिवाय तुम्ही 1 रुपयाही कुठून कमवू शकत नाही. आणि तुम्ही विदाऊट नॉलेज घेता शेअर मार्केटमध्ये म्हणजे उडी घेतली तर तुम्हाला तिथे तोटा आणि तोटाच होईल. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकून घ्या आणि शिकून घेतल्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या बुल रनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.